सातारा जिल्ह्यात 90 भूमिहीनांना राज्य सरकारने हक्काची घरकुलं दिली। स्वतःचं घर मिळाल्यामुळे ही कुटुंब आनंदित होती। मात्र त्यांचा हा आनंद काही काळापुरताच टिकला, कारण त्यांच्या घरांवर कब्जा करून रेल्वेने घरांभोवती संरक्षण भिंत बांधली। आता पुन्हा या सर्व कुटुंबावर बेघर होण्याची पाळी आली आहे। सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातल्या शेरे संजयनगर मधल्या या 90 घरकुलांवर दुःखाची कुऱ्हाड कोसळली आहे। काही दिवसातच 90 घरांची ही वसाहत जमीनदोस्त होणार आहे। ही सर्व घरं आहेत भूमिहीन शेतमजुरांची। राज्य सरकारने 1976 साली या सर्वांना हक्काचं घरकुल दिलं। मात्र पुढे याच परिसरातून पुणे मिरज लोहमार्ग गेला। सध्या या मार्गाच्या दुपदरीकरणाचं काम सुरू आहे। या मार्गासाठी रेल्वेने ही जागा अधिग्रहित केली आहे। मात्र प्रत्यक्ष रेल्वे खात्याच्या नावावर 11.37 हेक्टर इतकी जागा असताना रेल्वे प्रशासन मात्र 18 हेक्टर जमिनीवर ताबा सांगत असल्याचा आरोप हे रहिवासी करतायत। आपल्यावर होत असलेल्या अन्यायाविरोधात या सर्वांनी प्रत्येक सरकारी कार्यालयामध्ये दाद मागितली, मात्र कुणीही त्यांना न्याय देईना। अखेर त्यांनी झी हेल्पलाईनची मदत घेतली। ही हद्दीच्या बाहेर जाऊन कंपाऊंड केलेला आहे। त्याबद्दल आम्ही रेल्वे प्रशासनाला विचारायला असता रेल्वे प्रशासनाने उडवाउडीची उत्तरं देऊन दिरंगाई केलेल्या आम्हाला विचारात घेण्यात आणि कुठल्याही कुटुंबाला विचारत न घेता त्यांनी नोटीस देऊन शेणा घराबाहेर निघण्याची धमकी दिलेली। ही कुठेतरी रेल्वे प्रशासनाने अन्यायकारक भूमिका घेतली। ही आम्ही त्यांना विनंती करतोय की रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर येऊन त्यांची हद्द अंतिम करावी आणि आमचा प्रश्न तात्काळ मिटवावा। पै गोळा करून आम्ही घर बांधलं, आता ती पाडलं। आम्हाला फार वाईट वाटतंय। आम्ही म्हाताऱ्याने आता कुठे जायचं? किती वर्षापासून तुम्ही इथे राहताय? तरी झालीच की 40 वर्षे होत आलीच की। घर फाळा भरतोय, सगळं भरतोय आम्ही। तुमची तर मागणी काय आहे? आमची मागणी काय आहे? आम्हाला कुठेतरी जागा द्यावी। वय आमचं संपलं, आता काय दुसरीकडे कुठे जाऊन राहायचं म्हटलं तर आम्हाला म्हणजे हाही मोडून सुद्धा घर नेऊ शकत नाही किंवा का बांधायचं म्हटलं तर आमच्याकडे तसा म्हणजे पैसे नाहीत शिल्लक। मग आता आम्ही जायचं कुठं? प्रशासन म्हणते आम्ही घर जिथल्या तिथं म्हणजे मंत्री सुद्धा म्हणते की विना घराचं माणूस ठेवायचं नाही आणि आम्हाला असणारी 40 वर्षे राहणारी जर घरं आमची मोडायला सांगितली तर आम्ही आता जायचं कुठं? 1993 मध्ये महसूल विभागाने भूखंड तयार करून घरकुल योजनेतून घरं मंजूर केली। ही घरं रीतसर या भूमिहीनांच्या नावावर झाली। मात्र आता रेल्वे प्रशासनानं या 90 कुटुंबांना घरं सोडून जाण्याची नोटीस दिल्यानं सगळ्यांची झोप उडाली आहे। सध्या रेल्वे प्रशासनानं इथं भिंत बांधण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळे ऐन पावसाळ्याच्या तोंडावर जायचं तरी कुठे असा प्रश्न सर्वांना पडलाय। घर बांधायचं म्हणलं तर त्यांच्याकडे पैसे नाहीत, हाताची पोट आहेत त्यांची। काय धंदा करतात आणि रोजची रोजीरोटी कमवतात आणि संध्याकाळी त्यांचा जेवणाचा प्रश्न मिटतो। ही लोक कशी घरं बांधणार? हा सगळ्यात मोठा प्रश्न इथं उद्भवतो। जेणेकरून यांना आता उद्या जर समजा राज्य शासनानं किंवा हिंदी जर काढलं रेल्वे शासनानं, उद्या यांना रस्त्यावर आणण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही। एवढी लहान मुलं घेऊन आम्ही जाणार कुठं? आमची काय असेल ती जागा करून डेकोरेशन करून आमचं काय असेल तो निर्णय त्यांनी लावा रेल्वे प्रशासनाने। आम्हाला आतापर्यंत प्रांत अधिकाऱ्याने भरपूर सहकार्य केले, आता रेल्वे प्रशासनाने करावं अशी आमची अपेक्षा आहे। झी हेल्पलाईनच्या टीमनं या 90 कुटुंबांचा प्रश्न कराडचे प्रांताधिकारी किशोर पवार यांच्या पुढे मांडला। प्रांताधिकाऱ्यांनी रेल्वे प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून या सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्नही केला, मात्र रेल्वे प्रशासनाकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही। आम्ही संपादनाचे नकाशे आणि रेल्वेचे मूळचे संपादनाचे नकाशे याबाबतची प्राथमिक माहिती घेतलेली आहे आणि रेल्वे प्रशासनाबरोबर ते नकाशे घेऊन प्रत्यक्ष जागेवरची वस्तुस्थिती हे पुढील आठवड्यामध्ये तपासून त्याबद्दल नक्की रेल्वेची जागा मध्ये मिळते का बाहेर येते याची खात्री करून त्याबाबत पुढची कारवाई केली जाईल। सध्या या शेतमजुरांपुढे बेघर होण्यापासून दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही। निदान राज्य सरकारनं पर्यायी जागेत पुनर्वसन करावं अशी मागणी हे शेतमजूर करतायत। त्यामुळे राज्य सरकारनं त्यांच्या विनंतीची दखल घेत त्यांचं वेळीच पुनर्वसन करावं एवढीच अपेक्षा। आणि जोपर्यंत या शेतमजुरांचं पुनर्वसन होणार नाही तोपर्यंत झी हेल्पलाईन याचा पाठपुरावा करतच राहील। विकास भोसले, झी मीडिया, सातारा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।